2 आठवड्यांपूर्वी चीनमधील वायव्य शान्सी प्रांतात महामार्गावरील पूल अर्धवट कोसळून झालेल्या मृतांची संख्या 38वर पोहोचली आहे आणि सुमारे 2 डझन लोक अद्याप बेपत्ता आहेत. शुक्रवारी संध्याकाळी ही माहिती देताना सरकारी प्रसारक CCTVने सांगितले की 19 जुलै रोजी झालेल्या या अपघातात 2 डझन वाहने वेगाने वाहणाऱ्या नदीत पडली होती. CCTVच्या बातमीनुसार एका व्यक्तीची सुटका करण्यात आली आहे. शान्सी प्रांतातील डॅनिंग हायवेवर ज्या भागात पूल कोसळला त्या भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस झाला होता. CCTVच्या बातम्यांनुसार पूल कोसळल्याने किमान 25 गाड्या नदीत पडल्या. बचाव पथकांनी अनेक किलोमीटर अंतरापर्यंत पीडितांचा शोध घेतला आहे. घटनेनंतर लगेचच राज्य वृत्तसंस्था शिन्हुआने जारी केलेल्या फोटोमध्ये पुलाचा एक भाग तुटलेला आणि खाली वाहणाऱ्या तपकिरी पाण्यात सुमारे 90 अंश कोनात वाकलेला दिसत आहे. ही नदी डोंगराच्या दरीतून वाहते आणि मे महिन्यात गुआंगडोंग प्रांतात अशाच एका घटनेत 36 लोकांचा मृत्यू झाला असे CCTVने वृत्त दिले आहे.